श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने. सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. आज आहे ना मिसळ पाव बनवून दाखवणार आहे मी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य इकडे मटकी घेतली, 2 जणांसाठी करायची ना, व 1 वाटी मटकी घेतलेली. इकडे कोथिंबीर, टमाटा, मिरची, लसूण, अद्रक, कांदे, खोबरं आणि तेजपत्ता घेतलेला आहे. आणि हा आपला कोल्हापुरी मिसळ घेतलेला आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये ना खडे मसाले नाही घेतलेले आहेत मी, हा मसाला टाकायचा आहे म्हणून. आणि हा मसाला नसेल तर मग आपण खडे मसाले पण याच्यात यूज करू शकतो. तर मी अशा पद्धतीने करणार आहे. कांदे, टमाटे वगैरे बारीक चिरून घेणार आहे आणि तव्यावर तेल टाकून भाजून घेणार आहे. पुढे दाखवते. इथे ना थोडीशी मटकी शिजवायची ना, थोडीशी शिजवायची, त्याच्यामुळे पाणी आणि थोडस मीठ आणि हळद टाकलेलं आहे. आणि ही मटकी ना ही धुवून आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. 5 मिनिटं उकळू देणार आहे त्याच्यामध्ये. बघा असे कट करून घेतलेले आहेत आणि चांगले लाल होताना तोपर्यंत भाजून घेणार आहे. पहिले कांदे चांगले भाजले गेले का त्याच्यानंतर मिरची आणि खोबरं टाकणार. आणि इकडे ना टमाटे कट करून घेतले, टमाटे तर शेवटी टाकायचे मसाल्यामध्ये. चांगलं भाजलं गेलेलं आहे आणि मिरची लसूण पण टाकून घेतलेलं आहे. आता खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेणार. चांगलं भाजलं गेलं, आता टमाटे टाकणार. हे बघा मसाला चांगला भाजून झाला आहे, थंड करून घेतला. आता आहे ना मिक्सर मध्ये काढून घेते. इकडे ना मटकी पण थोडीशी शिजून गेलेली. आता बंद करते. द्यायची. आता कढईमध्ये ना तेल टाकलेलं आहे, थोडं जास्त तेल टाकलेलं आहे. मी आता याच्यात ना जिरं आणि हिंग टाकणार. त्याच्यानंतर हा आपला मिक्सर मध्ये केलेला मसाला. नेहमीचे मसाले घेतले, गरम मसाला घेतलाय, चटणी घेतलेली, धणेपूड आणि हळद आणि थोडासा मॅगी मसाला घेतलेला आहे. आणि इकडे आपला मिसळ मसाला घेतलेला आहे. हे चांगलं कलसून झालं का त्याच्यानंतर मसाला टाकणार आहे ना. हे आपले तेजपत्ता पण टाकून घेणार. मसाल्या कलसताना थोडस मीठ टाकून घेणार आहे. पहिले पण टाकलेलं होतं शिजताना थोडस, आता पण टाकून घेतो. हे सगळे मसाले टाकून घेणार आहे. इकडे हे गरम पाणी केलेलं आहे, हे टाकायचं पहिल्यांदा. मसाले शिजताना तोपर्यंत थोडस टाकायचं, त्याच्यानंतर मग अजून नंतर टाकायचं. ही आपली आता मटकी टाकायची त्याच्यामध्ये. हे बघा मस्त शिजते आपली, एकदम तरीदार मिसळ तयार झालेली बघू शकता. आणि वरून टाकायची आपल्याला कोथिंबीर. खूपच छान वास येतोय घरामध्ये, खूपच मस्त वास येतोय. झाले आपले मिसळ पाव तयार. हे बघा एकदम छान, एकदम झणझणीत मिसळ पाव तयार. या खायला सगळेजण.
आज आहे ना एकादशी आहे, आज पण सांगताय उद्या बी सांगताय, पण मी आजची पण पकडली आणि उद्या पण पकडणार आहे. मग त्याच्यासाठी ना बगर बनवणार आहे मी. बघा ही बगर घेतलेली आहे. बगर आहे ना मी पहिल्यांदा भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर करणार आहे. आज कोरडी बगर भाजून घेणार आहे. अशी करून घेतली का चव एकदम छान लागते. तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीने. तेल टाकून घेते, बगर काढून घेतली आणि आता तेल टाकते त्याच्यामध्ये. इकडे जिरं घेतलेलं आहे आणि इकडे मिरची आणि एक बटाटा चिरून घेतलेला आहे. तुम्हाला चटणी वापरायची असेल तर चटणी वापरू शकता. इथं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता पहिले जिरं टाकून घेते. जिरं चांगलं तडतडलं का मग त्याच्यानंतर मिरची टाकते. बटाटे टाकून घेते. मीठ पण टाकून घेते चवीनुसार. साखर पण टाकून घेणार आणि त्याच्यानंतर पाणी. ही भाजून घेतलेली ना बगर, तिला आता 2-3 पाण्याने चांगलं धुवून घेते. हे बघा इकडे पाणी उकळून गेलेलं आहे. आता ही धुतलेली बघा ना त्याच्यात टाकून घेणार आहे. असे अर्धवट शिजत आली ना त्याच्यानंतर तूप टाकायचं त्याच्यामध्ये. चांगलं चाळून घ्यायचं आणि कमी गॅसवर शिजू द्यायची झाकण ठेवून. हे बघा तयार झाली आपली बगर. एकदम लसलसीत. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. पहिले भाजून घ्या आणि त्याच्यानंतर करा, एकदम छान लागते. चला मग या फराळ करायला सगळेजण एकादशीचा. इकडे दही पण घेतलेली मी. आता आहे ना साडीला फॉल लावून घेते मी. चला मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा.